नमस्कार मंडळी, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले मोठे व्हिडिओ आपले येतच नाही आहेत. फक्त शॉर्ट व्हिडिओ आणि काही कॅप्शनचे व्हिडिओ असे मी व्हिडिओ टाकत आहे. एखादा दुसरा मध्ये आला असेल, नाहीतर ह्या मला वाटते 15-20 दिवसामध्ये तर मी मोठा व्हिडिओ अपलोडच केलेला नाही आहे. कारण पण तसंच आहे, कारण तब्येत वगैरे पण बरी नव्हती, घसा खोकला हे सगळं चालू होतं. मग त्या दरम्यान मी फक्त शॉर्ट व्हिडिओवरती जास्त भर दिला. पण आता कुठंतरी असं वाटतंय की ते सुद्धा चुकीचंच आहे. लॉंग व्हिडिओ आपण अपलोड करायला पाहिजेत. आता संक्रांतीचा सण येतोय. तुम्हाला असं वाटेल की इतर सगळे सण समारंभांचे वगैरे व्हिडिओ मी पोस्ट करते, पण संक्रांतीचा किंवा गौरी गणपतीमधले गौरीचे व्हिडिओ मी शेअर नाही केलेले. तर कुठंतरी असं म्हणजे प्रश्नसुद्धा पडत असेल एखाद्या म्हणजे सबस्क्रायबरना किंवा व्ह्यूअरना. तर संक्रांतीचं सण मी फक्त नैवेद्य वगैरे इतकंच करते. त्यामागं कारण पण तसंच आहे, कारण गेली 4 वर्ष झाली संक्रांतीचा सण साजरा करणं हे बंद झाले माझ्याकडं. आणि त्या दरम्यान मला खूप असं स्ट्रेस आणि टेन्शन ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. कारण वाण लुटणं किंवा हे सगळे सुवासिनी स्त्रियांचा मान आहे आणि ह्या गोष्टी मला आता होणारच नाही आहेत. कारण 4 वर्ष झाली मिस्टर गेल्यापासून ह्या गोष्टी सगळ्या बंद झालेल्या आहेत. आता हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि जसं हा संक्रांतीचा सण जवळ येतोय तसं कुठंतरी मला ना असं नर्वसनेस जाणवायला चालू होते. आणि गेले म्हणजे जानेवारी महिना चालू झाला की मला ह्या गोष्टींची अशी एक दुःखद वाईब म्हणा असं यायला चालू होतं. आता तर 2 दिवसावरच संक्रांतीचा सण आला आहे. 13 तारखेला भोगी आणि 14 तारखेला संक्रांती. तर ह्या दिवसामध्ये सगळ्या स्त्रियांची धमाल चालू असते. हळदी कुंकू, वाण लुटणं हे सगळं चालू असतं. प्रत्येकीच्या घरी बोलावलं जातं. मग ते रथसप्तमीपर्यंत हा सण चालतो आणि त्या दरम्यान कुठंतरी मी ना अशी पाठीमागं हरवली. पाठीमागचे दिवस माझे त्यामध्ये मी जात असते रिवाइंडमध्ये. खूप चांगल्या पद्धतीनं मी संक्रांतीचा सण ह्या 15 दिवसामध्ये सगळ्यांच्याकडे हळदी कुंकाला जाणं वगैरे हे सगळं करायचे. मी माझ्या घरीसुद्धा खूप छान पद्धतीनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचे. पण आता हे 4थं वर्ष आहे, ते सगळं संपलं आहे आणि म्हणजे ते करायलाच येत नाही आहे. कसं करणार असं वाटते. आणि त्या दरम्यान मग मला नर्वसनेस इतक्या डेप्थमध्ये मी जाते ना की किती मन कुठल्या गोष्टीत रमवायचं म्हटलं तर ते होत नाही. आणि अगदी आता 2 दिवसावरती सण आला आहे, मला कुठला व्हिडिओ वगैरे करावा असं म्हणजे खूप वाटतं की आपण असे व्हिडिओ करूया तसे व्हिडिओ करूया, पण होत नाही आहे ते माझ्याकडनं. मग भले ते रेसिपी व्हिडिओ असू देत किंवा शॉर्ट व्हिडिओ असू देत, म्हणून मी जास्ती करून कॅप्शनचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ करण्यावरती जास्त भर दिला. कारण यूट्यूबवरती आपल्याला काम करायचं आहे लाँग टर्मसाठी, तर गॅप घेऊन चालत नाही. आणि मग ह्या अशा सगळ्या गोष्टी. तर ही एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्याबरोबर, म्हणून हा मी व्हिडिओ केलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. खूप म्हणजे असं अंतःकरण जड होते माझं बोलताना सुद्धा. कारण हा सण ना स्त्रियांच्या खूप जवळचा, अगदी ना म्हणजे हृदयाच्या जवळचा म्हटलं तरी हरकत नाही. पण त्यामध्ये मला ना कोणत्याही गोष्टी करता येतात ना काहीच नाही आहे, संपलं आहे सगळं. चला म्हटलं की काही कमेंट पण नंतर येतील की आता थोडे व्हिडिओ व्हायरल वगैरे गेलेले आहेत ना, तर कमेंट येतील की तुम्ही संक्रांतीचे वगैरे व्हिडिओ का केले नाहीत किंवा काय असं. खूप छान पद्धतीनं मी ना अगोदर म्हणजे करायचे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असायचा. भरपूर मी मैत्रिणींना, ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांना सगळ्यांना बोलवायचे, वाण वगैरे द्यायचे, म्हणजे तिळगूळ देण्याचा कार्यक्रम हे सगळं असायचं. पण आता ते आठवूनच असं पाठीमागच्या आठवणी फक्त आता राहिलेल्या आहेत.
त्या कोणत्याही माझ्याकडे तर ना अशा म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा नाही आहेत बघायला. कधी जुने फोटो वगैरे काढले असतील तर ते असतील, पण मोबाईलमध्ये शोधायला पाहिजे. जर मला ते सापडले वगैरे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे ते ना संक्रांतीचे माझे लूक वगैरे कसे होते ते तुम्हाला दाखवेनच. जसजसा सण जवळ यायला लागलाय तसं ना म्हणजे असं खूप डेप्थमध्ये मी ना भूतकाळात जाते. व्हिडिओ बनवण्याचा मी आता इथून पुढं ना रेसिपी व्हिडिओ वगैरे येतीलच, पण संक्रांतीचे असे काही व्हिडिओ माझ्या चॅनलवर कधीच नाहीत येणार. चला ह्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. मनमोकळेपणानं मला बोलायचं होतं व्हिडिओमध्ये, आणि काय बोलायचं हे काय ठरवलं नव्हतं, पण असं बोलते मी माझ्या मनातल्या गोष्टी. चला सगळ्यांना बाय बाय.